गुड मॉर्निंग सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज बनवणार आहे मी खारं वांग आणि कशा पद्धतीने बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली. चला तर तुम्हाला मी साहित्य दाखवते. तर वांगी कट करून मी पाण्यामध्ये टाकली आणि पाहू शकता असे पाणी होते पिवळसर. पाण्यामध्येच टाकायचे वांगे चिरून आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतले. त्यामध्ये आपल्याला मसाला भरलेलं वांग करायचे ना, तर त्यासाठी अशी वांगी चिरून घ्यायची आहे. आणि आतमध्ये अशी चिरून पाहायची खिडका आहे की नाही असं व्यवस्थित बघून पाण्यामध्ये टाकून दिलेत मी इथं. साहित्य इथे थोडे शेंगदाणे, थोडी हावरी म्हणजे पांढरे तीळ आणि लसूण घेतलेला आहे भरपूर. त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली, मी मसाल्यातलं वांग नाही करणार त्यामुळं. इथं कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं भाजून मी वाटण करून घेते. आता पाहू शकता गुलाबाला किती छान कळ्या आलेल्या आहेत. निसर्ग किती छान हे झालेला आहे. पाहू शकता सकाळचं वातावरण आहे. गाईला ऊन देण्यासाठी बाहेर बांधलेलं आहे. किती छान कळ्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. ह्या उमलतीन थोड्या वेळाने. चाफ्यालाही खूप छान फुलं आलेली आहेत. कोवळं ऊन पडलेलं आहे. आता इथे वाटून घेतलेलं आहे मी भाजून. पाहू शकता अशा प्रकारे. जास्त पाणी नाही टाकायचं. आता यामध्ये मीठ टाकून वांगी भरून घेते मी. आता खारं वांग करायचंय ना, तर थोडस एकदम थोडस जास्त मीठ टाकायचंय. जास्त खारट पण नाही करायचं, अंदाजाने मीठ घालायचं. ते मिक्स करून घेते. एक दोन वांगी भरून दाखवते. अशा प्रकारे चांगली भरून घ्यायची. अशा पद्धतीने. आता अशाच पद्धतीने मी सगळी वांगी भरून घेते. पद्धतीने सर्व वांगी आता भरून घेतलेली आहे. आणि इथे थोडासा गरम मसाला आणि हळद उरलेल्या मसाल्यामध्ये टाकून घेतली. आणि आता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. गरम तेल झाल्याच्या नंतर याच्यात आपण जिरी मोहरी टाकणार आहे. तेल गरम झालेलं आहे तर याच्यात मोहरी टाकून घ्यायची. आणि मोहरी चांगली तडतडली त्याच्यानंतर मग जिरे टाकायचं आहे. मोहरी तडतडली याच्यात आपण जिरे टाकून घेणार आहे. मसाला आहे ना शिल्लक, तो मसाला आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे. तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाला परतल्याच्या नंतर थोडंसं मिक्सरचं भांड पिसळून मी याच्यात टाकणार आहे. कारण डायरेक्ट तेलामध्ये वांगी नाही सोडायची. त्यामुळे काय होतं, वांगी तातडल्यासारखी होत्या, शिजती नाही व्यवस्थित. तर थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी आणि यामध्ये आता वांगी सोडून देणार आहे. अशा पद्धतीने. वांग शिजण्यापुरती अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे. आणि तुम्हाला पातळ लागतं किंवा घट्ट त्याप्रमाणे टाका. पण इथे मी अंगापुरतंच पाणी करणार आहे वांग्याच्या, म्हणजे मसाला वांग छान होतं, वांग भरलेलं. आणि पाहू शकता खूप सुरेख असा कलर आलेला आहे, मस्त.
आणि आता 5 ते 10 मिनिटं मी झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहे वाफेवर. आता पाहूयात आपण. आणि 10 ते 15 मिनिटं वाफेवर मस्त शिजवून घेतले आणि खूप छान शिजले, पाहू शकता. एकदम मस्त कलर पण आलेला आहे. आणि आता वांग खाण्यासाठी तयार आहे. आणि कशासोबत खायचं, भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर, कशाही बरोबर खूप छान लागते. आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.